Problem set 2 from the lesson real numbers. The second lesson of the first paper, that is algebra, and the lesson is real number, and we have to study the problem set of that lesson real number, that is problem set 2. Here the first question we have, that is choose the correct alternative answer for the questions given below. And here the first question is, which one of the following is an irrational number? This is very important, read the question carefully. Which one of the following is an irrational number? Sometimes they give minor change they will make, that is which one of the following is not an irrational number. आणि तिथं आपण हा नॉट हा जो वर्ड आहे त्याला जनरली काळजीपूर्वक रीड करत नाहीत आणि आपण इरॅशनल नंबर शोधतो. इथं नाही आहे तो वर्ड नॉट हा. इज विच वन ऑफ द फॉलोइंग इज ॲन इरॅशनल नंबर. या चारपैकी कोणता नंबर इरॅशनल आहे ते आपल्याला शोधून तिथं ऑप्शन त्याचा लिहायचा आहे. फर्स्ट नंबर आहे स्क्वेअर रूट ऑफ 16/25. दोघांचेही स्क्वेअर रूट्स निघतात, न्यूमॅरेटर आणि डिनॉमिनेटरचा, आणि तो नंबर 4/5 असा मिळतो. and 4/5 is rational number. Any number in the P/Q form, any number in the P/Q form is always a rational number. कोणताही नंबर अंशच्या रूपामध्ये असणारा हा जनरली रॅशनल नंबरच असतो, हे आपण कायम लक्षात ठेवायचं. इव्हन दो याच्या अगोदरही आपण डिस्कस केलं, द व्हॅल्यू ऑफ पाय, आपण जी पायची व्हॅल्यू यूज करतो 22/7. पाय हा जरी इरॅशनल नंबर असला तरी त्याची व्हॅल्यू जी आपण यूज करतो 22/7 ते मात्र इरॅशनल नाही आहे. हे आपण कायम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 22/7 इज ऑल्सो अ रॅशनल नंबर, पण आपण आपल्या सोयीसाठी त्याला पायची व्हॅल्यू म्हणून यूज करतो. ॲक्च्युली पाय हा इरॅशनल नंबर आहे, त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू A/B फॉर्ममध्ये असू शकत नाही, पण नियरेस्ट इक्वल, एक्झॅक्टली जवळजवळ त्याच्याशी इक्वल असणारी व्हॅल्यू 22/7 तिथं यूज केली जाते. सो यू हॅव टू रिमेंबर दॅट पार्ट. ईच अँड एव्हरी नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ A/B or into the numerator denominator form, that is always a rational number. This is square root of 5 and it is an irrational number. 5 या संख्येचा आपण स्क्वेअर रूट फाइंड करू शकत नाहीत, आणि जर आपण ते फाइंड केलं यूजिंग द डिव्हिजन मेथड तर ते नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिक्युरिंग अर्थातच इरॅशनल असतं. द नंबर हुज डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिक्युरिंग, दॅट इज कॉल्ड ॲज इरॅशनल नंबर. आणि इथं जर तुम्ही 5चं स्क्वेअर रूट डिव्हिजन मेथडनं फाइंड करण्याचा प्रयत्न केला तर ते नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिक्युरिंग असणार आहे. सो दिस इज दी इरॅशनल नंबर. इथं आलो A/B फॉर्म रॅशनल. इथं आलो स्क्वेअर रूट ऑफ 196, ऑप्शन डी. हिअर द स्क्वेअर रूट ऑफ 196 इज 14, दॅट इज अ रॅशनल नंबर. वी नीड टू फाइंड द इरॅशनल नंबर. दिस इज ओनली ॲन इरॅशनल नंबर. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, square root of 5, that is irrational number. You can only represent the option there, no need to write the number, option B only. You will get the full marks. But option is very important. Option number is, suppose you write only root 5 and you didn't write the option number, then you are not getting the marks there. That you have to take care about that thing. We have to रिप्रेझेंट दी नेम ऑफ दी ऑप्शन देअर. ऑप्शनमध्ये काय दिलं हे नाही लिहिलं तरी चालते, परंतु ऑप्शनचा नेम तिथं असणं इम्पॉर्टंट आहे. देन वी हॅव सेकंड क्वेश्चन, दॅट इज विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इरॅशनल नंबर. अगेन द क्वेश्चन इज सेम. वी हॅव गिवन दी 4 ऑप्शन्स अँड वी हॅव टू select the number which is irrational number out of the given 4. So the first number we have given, that is 0.17, is a rational number, terminating number आहे. So it is rational number. कारण irrational number तोच असतो ज्याचा फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिक्युरिंग असतो. The number which is
which decimal form is non-terminating and non-recurring, that is irrational number. हा रिक्युरिंग झालेला आहे, म्हणजे थोडक्यात हा खंडित झालेला आहे, सो इट इज रॅशनल. हा पण रिक्युरिंग इथं आलेला आहे, रॅशनल. इथं पण रिक्युरिंग आहे, रॅशनल. रिक्युरिंग साईन आलं की डेफिनेटली रॅशनल नंबर. आणि हा जर नंबर आपण ऑब्झर्व केला तर नॉन टर्मिनेटिंग, दिस नंबर इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिक्युरिंग. दिस नंबर इज नॉन टर्मिनेटिंग, हा नंबर खंडित होत नाही आहे, संपत नाही आहे, देर आर इनफायनाईट डिजिट्स. आणि कुठंही रिक्युरिंग होत नाही आहे. 1 0, then we have 1 0 0, then we have 1 0 0, then we will get 1 4 times 0, then 1 5 times 0, then again 1 6 times 0, then again 1 7 times 0, then again 1 8 times 0, then again 1 9 times 0. The number is not going to terminate since it is non-terminating and non-recurring. Recurring पण होत नाही. So this is irrational number. Option D is the correct option, that is 0.10 1 0 1 0 1 0 and so on. Option D is the correct option, irrational number. Then we have third question. Decimal expansion of which of the following is non-terminating recurring? Decimal expansion of which of the following is non-terminating and recurring? खालीलपैकी कोणत्या संख्येचा डेसिमल फॉर्म किंवा डेसिमल एक्सपान्शन हे नॉन टर्मिनेटिंग आणि रिक्युरिंग आहे? नाव हिअर वी स्टडीड दॅट if there in the denominator, if in the denominator we have 5 or we have 2 or the prime factorization of the denominator is in the form of 2 and 5, then definitely that number is terminating and we need to find non-terminating. ज्या संख्येच्या डिनॉमिनेटरमध्ये फक्त 2 असतात किंवा फक्त 5 असतात किंवा 2 आणि 5 प्राईम फॅक्टरायझेशनच्या स्वरूपात असतात, तेव्हा डेफिनेटली तो नंबर टर्मिनेटिंग असतो आणि आपल्याला शोधायचा आहे नॉन टर्मिनेटिंग नंबर. आता इथे डिनॉमिनेटरला 5 आहेत म्हणजे डेफिनेटली इट इज टर्मिनेटिंग नंबर, बट वी नीड नॉन टर्मिनेटिंग. सो दिस इज नॉट द आन्सर. हिअर फॅक्टरायझेशन ऑफ 16, 16चे फॅक्टर्स आपण फाइंड केले प्राईम फॅक्टरायझेशन, तर 2 × 2 × 2 × 2. ओनली 2 इज देअर इन द प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ 16. याचा अर्थ असा होतो की दिस इज टर्मिनेटिंग नंबर. आपण जर ह्यांचा भागाकार कंप्लीट केला तर कधी ना कधी भागाकार निश्चितपणे संपणार आहे. सो दिस इज टर्मिनेटिंग नंबर. वी नीड टू फाइंड नॉन टर्मिनेटिंग. इथं आलो, हा मात्र नॉन टर्मिनेटिंग नंबर आहे, कारण हा जो 11 आहे, हा 11 हा प्राईम नंबर आहे आणि याचा डिनॉमिनेटर 2च्या फॉर्मॅटमध्ये फक्त 2 नाही आहेत, फक्त 5 नाही आहेत आणि 2 आणि 5 यांच्या फॉर्मॅटमध्ये याचं फॅक्टरायझेशन पण नाही, याचे फॅक्टर्सच फाइंड होत नाहीत. हा स्वतःच प्राईम नंबर आहे. इथं आलो तर याचं प्राईम फॅक्टरायझेशन 5 × 5 आहे आणि प्राईम फॅक्टरायझेशन 5च्या स्वरूपात असेल किंवा फक्त 2च्या स्वरूपात असेल किंवा 2 आणि 5 यांच्या स्वरूपात असेल तर डेफिनेटली तो नंबर टर्मिनेटिंग असतो आणि आपल्याला फाइंड करायचा नॉन टर्मिनेटिंग. सो फक्त ऑप्शन सी हा एकच नंबर आहे जो नॉन टर्मिनेटिंग आणि रिक्युरिंग होणार आहे. प्रत्येक वेळी भागाकार करून पाहण्यापेक्षा ही ट्रिक आपल्याला माहिती असणं आवश्यक. डिनॉमिनेटरला 5 असेल किंवा फक्त 2 असेल किंवा 2 आणि 5 यांचं प्राईम फॅक्टरायझेशन असेल तर डेफिनेटली तो नंबर टर्मिनेटिंग असतो. वी नीड टू फाइंड नॉन टर्मिनेटिंग. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, that is 3/11. Then next question, question number 4. Every point on the number line represent which of the following numbers? Every point on the number line represent which of the following number? नंबर लाईनवरील प्रत्येक पॉईंट हा खालीलपैकी कोणते नंबर रिप्रेझेंट करतो? ऑप्शन ए आहे नॅचरल नंबर्स. ठीक आहे, नॅचरल नंबर्स नंबर लाईनवरती असतात, पण फक्त नॅचरलच नसतात, त्यांच्यासोबत इंटिजर पण असतात, त्यांच्यासोबत होल नंबर्स पण असतात, त्यांच्यासोबत रॅशनल नंबर्स पण असतात, त्यांच्यासोबत इरॅशनल नंबर्स पण असतात. नॉट ओनली दी नॅचरल नंबर्स आर देअर ऑन दी नंबर लाईन. सो दिस इज नॉट दी करेक्ट आन्सर. तुम्ही जर ह्याला आन्सर म्हणून लिहिलं एव्हरी पॉईंट ऑन दी नंबर लाईन रिप्रेझेंट नॅचरल नंबर तर ते रॉंग आहे,
कारण सम इंटिजर्स पण असतात तिथं. सम नंबर्स आर होल नंबर्स, सम नंबर्स आर इरॅशनल नंबर्स, सम नंबर्स आर रॅशनल नंबर्स, नॉट ओनली नॅचरल नंबर्स आर देअर. एव्हरी पॉईंट म्हटले त्यांनी. त्यामुळं नॅचरल हे आन्सर होऊ शकत नाही. पुढं आलो तर इरॅशनल, हे पण आन्सर नाही होऊ शकत, कारण रॅशनल नंबर पण असतात नंबर लाईनवरती, नॅचरल नंबर पण असतात, सोबतच होल नंबर्स पण असतात. नॉट ओनली रॅशनल नंबर्स आर देअर. रॅशनल नंबर्स दॅट इज ऑल्सो रॉंग. नॉट ओनली रॅशनल नंबर्स आर देअर ऑन दी नंबर लाईन. रॅशनलसोबतच इरॅशनल नंबर पण नंबर लाईनवरती असतात. सिन्स एव्हरी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, एव्हरी पॉईंट ऑन दी नंबर लाईन रिप्रेझेंट्स अ रिअल नंबर. त्याचं रिझन हे आहे की एव्हरी नॅचरल नंबर इज रिअल, एव्हरी इरॅशनल नंबर इज रिअल, एव्हरी रॅशनल नंबर इज रिअल. सो ईच अँड एव्हरी टाईप ऑफ नंबर इज इन्क्लुडेड हिअर. रिअल म्हटलं की त्याच्यात नॅचरल नंबर्स आले, त्याच्यात इंटिजर्स आले, होल नंबर्स आले, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर सगळेच समाविष्ट झाले त्याच्यामध्ये. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, रिअल नंबर्स. किंवा आणखीन याच्यामध्ये बदल करून तुम्हाला ऑप्शन डी, ऑल ऑफ दी गिवन ऑप्शन्स किंवा ऑल ऑफ दी अबो असं पण दिलं जाऊ शकतं. हे सगळेच करेक्ट आहेत. जसं नन ऑफ दीज असतं तसं ऑल ऑफ दी अबो. मग हे तिन्ही प्रकारचे नंबर्स नंबर लाईन, पण एव्हरी पॉईंट रिप्रेझेंट करत नाहीत ते नंबर, त्यामुळे तसा ऑप्शन इथं दिला नाही. सो ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे रिअल नंबर्स. सो विल राईट दॅट आन्सर हिअर, ऑप्शन डी, रिअल नंबर्स. Then question number 5. The number 0 point recurring 4 in P upon Q form is. Here we know that how to write the given number into the P upon Q form. 0 point recurring 4 ला P upon Q फॉर्म मध्ये कसं लिहायचं हे आपल्याला माहिती आहे. सगळ्यात अगोदर तो नंबर एक्सनं रिप्रेझेंट करायचा, त्यानंतर याला 0.4444 या फॉर्ममध्ये लिहायचं. एकच डिजिट रिक्युअर होतं म्हणून लेफ्ट आणि राईट दोघांना पण 10 मल्टिप्लाय करायचं आणि मग दोन्ही साईड्समधून एक्स सबट्रॅक्ट करून आपण हा जो नंबर आहे त्याला P अपॉन Q फॉर्ममध्ये ट्रान्सफर करायचं. पण त्याच्यापेक्षा आपल्याकडे एक शॉर्टकट आहे जो इथं आपण यूज करू शकतो, कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, आपल्याला आन्सर काही डिटेलमध्ये लिहून दाखवायचं नाही. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की इथं जे डेसिमल साईन आहे त्याच्या लेफ्ट साईडला 0च असला पाहिजे. 0पेक्षा वेगळा नंबर असेल तर आपण ती ट्रिक यूज करू शकत नाही. मग काय आहे ट्रिक? फॉर एक्झाम्पल वी हॅव गिवन दॅट 0 पॉईंट रिक्युरिंग 17. सो यू कॅन राईट इट ॲज 17 अपॉन 99. कोणता नंबर इथं रिक्युअर झाला आहे? 17. मग तो नंबर न्यूमॅरेटरमध्ये लिहायचा. आता रिक्युअर झालेला नंबर किती डिजिटचा आहे? 2 डिजिटचा आहे. मग इथं 2 वेळा 9 लिहिले. फॉर एक्झाम्पल 0 पॉईंट रिक्युरिंग 8, याला तुम्ही 8 अपॉन 9 असं लिहिलं. कोणता डिजिट रिक्युअर झाला आहे? 8, म्हणून इथं न्यूमॅरेटरला 8 लिहिले. आता एकच डिजिट रिक्युअर झाला आहे म्हणून इथं 1 वेळा 9 लिहिले. फॉर एक्झाम्पल यू हॅव गिवन 0 पॉईंट रिक्युरिंग 215. सो P अपॉन Q फॉर्म ऑफ दॅट नंबर इज 215 अपॉन 999. जो नंबर रिपीट होतो आहे, पुन्हा पुन्हा रिक्युअर होतो आहे, तो नंबर न्यूमॅरेटरमध्ये लिहायचा. आणि किती अंक आहेत त्याच्यामध्ये? 1 अंक होता, इथं आपण 1 वेळा 9 लिहिला. 2 अंक रिक्युअर होत होते, इथं आपण 2 वेळा 9 लिहिले. आता 3 अंक रिक्युअर होते, सो आपण 3 वेळा 9 लिहिले. सो वी कॅन इझिली write the P upon Q form of this number, that is 0.4, and it is 0 point recurring 4, that is equal to 4 upon 9. जो डिजिट रिक्युअर झाला आहे तो न्यूमॅरेटरमध्ये लिहिला आणि तो सिंगल डिजिट आहे म्हणून 1 वेळा 9 लिहिला डिनॉमिनेटरला. सो करेक्ट आन्सर इज 4 upon 9. वी कॅन यूज दिस ट्रिक इन द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ऑल्सो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी हॅव टू सेव्ह द टाईम देअर इन दी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. इथं आपल्याकडे वेळ असतो बऱ्यापैकी, आपण सहज सगळे एक्झाम्पल्स वेळेत सिम्प्लिफाय करू शकतो. बट इन दी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स वी हॅव टू सेव्ह द टाईम्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन दी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. वी कॅन यूज दिस ट्रिक. पण ही ट्रिक यूज करत असताना डेसिमल साईनच्या लेफ्ट साईडला 0च असला पाहिजे, हेही लक्षात ठेवा. अदर दॅन 0 नंबर असेल इथं तर मग आपल्याला ही ट्रिक तिथं यूज करता येत
नाही. So the correct option for the example number 5 for the question number 5 is option A, 4/9. Question number 6 from the first question. What is square root of n if n is not a perfect square number? What is square root of n if n is not a perfect square number? Now n is not a perfect square number and we write it inside the square root. जर एखादी संख्या वर्गमुळात लिहिलेली असेल परंतु त्याचं वर्गमूळ निघत नसेल, नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल तो, तर त्याला काय म्हणायचं? व्हॉट इज स्क्वेअर रूट ऑफ n इफ n इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर? फॉर एक्झाम्पल असं वर्गमुळामध्ये 6 लिहिले, 6चं वर्गमूळ निघत नाही हे आपल्याला माहिती आहे. जाणीवपूर्वक आपल्याला काय करायचं आहे? नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर, जो परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही तो नंबर रूटमध्ये लिहिला, तर त्याला काय म्हणायचं? तर स्वाभाविक आहे, जर एखाद्या संख्येचा स्क्वेअर रूट निघत नसेल पण तो स्क्वेअर रूटमध्ये लिहिलेला असेल तर आपण त्याला इरॅशनल नंबर असं म्हणतो. आपण कुठलाही क्यूब, साधारण परफेक्ट क्यूब, नॉन परफेक्ट क्यूब रूटमध्ये लिहिला इरॅशनल, कुठलाही नंबर असेल, मग तो नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल किंवा नॉन परफेक्ट क्यूब नंबर असेल, तो क्यूब रूटमध्ये लिहिला आणि नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर स्क्वेअर रूटमध्ये लिहिला तर तो इरॅशनल नंबर असतो. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, इरॅशनल नंबर. ऑप्शन सी, इरॅशनल नंबर. तो नॅचरल नंबर असू शकत नाही, तो रॅशनल नंबर पण असू शकत नाही, तो आहे इरॅशनल नंबर, कारण त्याचा जे डेसिमल फॉर्म आहे तो नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिक्युरिंग असतो. आणि ऑप्शन डी आहे, ABC सगळेच करेक्ट आहेत म्हणते, तर असं पण नाही होऊ शकत, तो नॅचरल पण आहे, रॅशनल पण आहे, इरॅशनल पण आहे. सो ऑप्शन डी इज ऑल्सो रॉंग आन्सर. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, irrational number. Now we have example number 7. Which of the following is not a surd? Which of the following is not a surd? Read the question carefully. खालीलपैकी कोणता नंबर सर्ड नाही आहे? फर्स्ट एक्झाम्पल √7, इट इज अ सर्ड. 7चं वर्गमूळ निघत नाही म्हणून तो सर्ड किंवा तो इरॅशनल नंबर आहे. देन क्यूब रूट ऑफ 17, 17चं पण क्यूब रूट निघत नाही, सो तो सुद्धा सर्ड आहे. आपल्याला सर्ड नसलेला नंबर शोधायचा आहे. इथं आलो क्यूब रूट ऑफ 64 आणि 64चं क्यूब रूट निघतं, दॅट इज 4. सो दिस इज रॅशनल नंबर, इट इज नॉट अ सर्ड. इरॅशनल नंबर इज अ सर्ड अँड दिस इज नंबर इज रॅशनल, सो दिस इज नॉट अ सर्ड. हा पण सर्ड आहे, 193चं वर्गमूळ निघत नाही. इट इज अ सर्ड, इट इज अ सर्ड, इट इज ऑल्सो अ सर्ड, ओनली दिस नंबर इज नॉट अ सर्ड. So correct option is option C, cube root of 64. Since it is rational number, it is not a surd, कारण सर्ड म्हणजे irrational नंबर असतो. Then question number 8, that is example number 8. What is the order of the surd? So here we have given a surd inside the surd. This square root of 5 is inside the cube root. So here we have to take the product of orders of both the surds. याची ऑर्डर 2 आहे आणि याची ऑर्डर 3 आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. 2 3 जा 6. याची ऑर्डर 2 आहे मधल्या सर्डची, बाहेरील सर्डची ऑर्डर 3 आहे. 2 × 3 इज 6. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, दॅट इज 6 इज द करेक्ट आन्सर. वी कॅन यूज द रूल ऑफ इंडायसेस ऑल्सो देअर. हा जो √5 आहे का त्याला तुम्ही 5 to the power 1/2 असं लिहू शकता आणि हा जो क्यूब रूट आहे का त्याला 1/3 असं लिहू शकता. हा जो साईन आहे रॅडिकल साईन तो काढून टाकून त्याच्याऐवजी आपण त्याला 1/2 असं लिहू शकतो. आपण 8th स्टँडर्डपासून त्याला स्टडी करत आलो. स्क्वेअर रूट असेल तर 1/2, क्यूब रूट असेल तर 1/3, फोर्थ रूट असेल तर 1/4, फिफ्थ रूट असेल तर 1/5. जेवढ्या क्रमांकाचं रूट आहे 1 अपॉन दॅट नंबर वी हॅव टू राईट देअर.
आता इथं आपण जनरल रूल यूज करू शकतो इंडायसेसचा. वेन द इंडेक्स ऑफ द इंडेक्स इज गिवन ॲट दॅट टाइम वी हॅव टू टेक द प्रॉडक्ट ऑफ इंडायसेस. सो वी विल गेट 5 to the power 1/6. 1 into 1 is 1, 2 into 3 is 6. 1/2 into 1/3 is 1/6. आणि यालाच आपण 6/5 असं लिहू शकतो. यालाच आपण 1/6 means 6th root. So order of the given surd is 6. So order of the given surd is 6. You can easily remember that we have to take the product of both the surds, that is 3 to the 6. So correct answer is option C, 6. Then we have example number 9. Which one is conjugate pair of 2√5 plus √3? Now we know that if we have to get the conjugate pair, we have to change the sign of any one number. या दोघांपैकी कोणाचंही एकाचं साईन चेंज केलं तरी चालतं. जनरली आपण सेंटरचं साईन चेंज करतो. जनरली आपण इथं सेंटरला जे साईन आहे ते साईन आपण चेंज करतो, पण तसा ऑप्शन इथं आपल्याकडे नाही आहे. एकाही ऑप्शनमध्ये सेंटरचं साईन चेंज केलेलं नाही आहे. एक ठिकाणी आहे इथं, पण इथं नंबरच बदल केला त्यांनी. 2√5 आहे तर इथं 2√3 झाले. साईन जरी चेंज केलेला असला प्लसच्या ऐवजी मायनस, तरी पण इथं नंबर काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. बरेचसे विद्यार्थी ऑप्शन सी उत्तर लिहून टाकतात गडबडीमध्ये, कारण सेंटरचं साईन चेंज केलं आहे, पण ते हे बघत नाहीत की नंबर पण चेंज केलेत त्यांनी. असे नंबर चेंज करायचे नसतात. इथं 2√5 आहे तर त्यांनी 2√3 घेतले, आणि इथं √3 आहे तिथं √5 घेतले. आपल्याला फक्त दोघांपैकी एकाचं साईन चेंज करायचं असतं, एक तर पहिल्या नंबरचं किंवा दुसऱ्या नंबरचं. जनरली आपण सेंटरचं साईन चेंज करतो, पण असं काही नसतं. कोणतं पण एकाचं साईन चेंज केलं तरी चालतं. मग आपण सपोज दोघांपैकी कोणाचंही एकाचं साईन चेंज केलं, याचं साईन चेंज केलं तर तसा एकही ऑप्शन आपल्याकडं ते म्हणता इथं आहे. इथं याचंही साईन चेंज केले, याचंही साईन चेंज केले, दोघांचेही साईन चेंज केलेत. कोणाचं तरी एकाचंच साईन चेंज करायचं असतं, म्हणून हे पण ऑप्शन आपला आन्सर असू शकत नाही, हे पण ऑप्शन आपला आन्सर असू शकत नाही, आणि हे तर नाहीच नाही, कारण एकही साईन चेंज केलं नाही. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. कोणाचंही एकाचं, एक तर पहिल्या नंबरचं किंवा दुसऱ्या नंबरचं, दोनपैकी कोणत्या पण एका सर्टचं साईन. आता हा पॉझिटिव्ह 2√5 आहे तर त्यांनी निगेटिव्ह 2√5 लिहिलं, आणि हे बाकीचं ॲज इट इज. तुम्ही याचा साईन चेंज केला तर हा ॲज इट इज राहणार, याचा साईन चेंज केला तर हा ॲज इट इज राहणार. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, -2√5 plus √3. We can change the sign of one of the given two surds. This is binomial quadratic surd. दोघांपैकी कोणाचंही एकाचं साईन चेंज करायचं असतं. मग आपण इथं फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट केला, कारण पहिल्या नंबरचं साईन चेंज केलेलं, बाकी सगळा भाग ॲज इट इज आहे. बाकी हे सगळे ऑप्शन्स बी, सी आणि डी हे रॉंग आहेत. देन लास्ट एक्झाम्पल, दॅट इज व्हॅल्यू ऑफ ॲब्सल्यूट व्हॅल्यू ऑफ 12 - 13 + 7 × 4 इज. याची ॲब्सल्यूट व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे. आता हे 12 ॲज इट इज राहतील, अगोदर ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचा असतो. 13 + 7 20 होतात. पुन्हा मल्टिप्लिकेशन, 20 × 4 इज 80, आणि 12 - 80, 12 - 80 दॅट इज -68 into this vertical bars we have -68, and we know that absolute value of any negative number is always positive. So correct answer is 68. We can simplify this on the rough page. Is 12 minus into the bracket 13 plus 7 into 4. We can simplify this on the rough page. This 12 remains as it is, minus 13 plus 7 is 20 multiplied by 4. Simplify this again. This is 12 minus 80. This is -68. Bigger number is negative since answer is negative, and we know that the absolute value of any negative number is always positive. Absolute value of any negative number is always positive. So the correct answer is option B, 68. Here the correct answer is option B, 68. Some students make mistake, they write -68, but we know that the absolute value of any negative number is always positive. Absolute value of 0 is 0, and absolute value of the positive number is the same number.
So this is all about the first question from the problem set 2. Now we will simplify the remaining questions into the next video lecture. Thank you.